अशी कॅरेक्टर्स नाहीच आहेत आता, किंवा अशी कॅरेक्टर्स आता पूर्वी होती, आता कोणी एवढं सहन करत नाही. जे समाजात अजूनही आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न ह्या मालिकेतून होतोय. शिकवण्याची पद्धत किंवा ज्या ट्रिक्स आहेत किंवा मुलांना जी गोडी असते ना बाईंविषयी ती म्हणजे सगळ्या गोष्टी मी माझ्या मम्मीशी मुलांशी कनेक्ट झालेल्या बघते. कॅरेक्टरला कुठेही काही बाधा येणार नाही अशा पद्धतीत ट्रीट केलं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या सेटवर आली आहे. नायकबाई आणि मृण्मयी माझ्यासोबत आहे. कशा आहात? मस्त एकदम. किती छान वाटतं की आत्ताच मालिका आली आणि तरीही प्रत्येक प्रोमो खाली किती छान कमेंट येत आहेत. मला हेच विचारायचं ताई, किती छान वाटतं की मालिका आत्ता झाल्यावर प्रेक्षकांनी लगेच इतकी छान प्रतिसाद दिला आणि इतकी डोक्यावर घेतली आता. मला असं वाटतं की एकतर त्याचं प्रमोशन खूप छान झालं, त्यामुळे ती पोहोचली आहे. आम्हाला काय म्हणायचंय किंवा काय विषयावर मालिका ही पोहोचली आहे लोकांपर्यंत. सेकंडली काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अशी कॅरेक्टर्स नाहीच आहेत आता, किंवा अशी कॅरेक्टर्स आता पूर्वी होती, आता कोणी एवढं सहन करत नाही. तर अशा रिअल नाईकबाईंना पण आम्ही बऱ्याच वेळेला भेटलोय किंवा त्यांच्या गोष्टी पण ऐकल्यात. सो जे समाजात अजूनही आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न ह्या मालिकेतून होतोय. आणि जी लोक ह्या सगळ्या फेजमधनं गेले ती लगेचच कनेक्ट होत आहेत. सो ती लोकांपर्यंत पोहोचते मालिका. येस, पण घरात सुद्धा नाईकबाई असताना खऱ्या आयुष्यात या नाईकबद्दल त्या नाईकबाईंची काय प्रतिक्रिया? आईला किती आवडली खरं तर? खूप म्हणजे तिला तर आधी जेव्हा मला ही सिरियल मिळाली तेव्हा तिचं असं होतं की अरे वा, म्हणजे असं काहीतरी शाळेचा विषय आहे आणि माझी आई आहे ती बाई आहे, म्हणजे टीचर आहे. सो तिला ते छानच वाटलं. फक्त जसं आता ताई म्हणाली की आत्ता असं होतं ना की एवढं नाही होत, म्हणजे असं लोकांचे कमेंट्स आहेत की आता एवढं कुठे होतंय. पण तरीही काही ठिकाणी या सगळ्या गोष्टी अजून आहेत. आम्ही किस्से ऐकायला मिळतात अशा काही म्हणजे अशा काही बाईंचे. तर पण तिला ते म्हणजे टचवूड आमच्याकडे थोड्या नाईकबाईंचं, म्हणजे आमच्याकडच्या ज्या बाई आहेत त्या म्हणजे सगळं अपोजिट आहे, सगळं सपोर्ट आहे सगळ्या म्हणजे घरातल्या सगळ्या व्यक्तींचा तिला. सो पण फक्त गोष्ट वेगळी आहे आणि बाकी तसं शिकवण्याची पद्धत किंवा ज्या ट्रिक्स आहेत किंवा मुलांना जी गोडी असते ना बाईंविषयी ती म्हणजे सगळ्या गोष्टी मी माझ्या मम्मीशी मुलांशी कनेक्ट झालेल्या बघते. येस, पण आता खूप आम्ही एपिसोडमध्ये बघतो लहान मुलांसोबतचं शूट होतं. ताई शांत बसतात ती मुलं एकत्र आल्यावर खरं तर. मुलांचा स्वभावच असतो मस्ती करण्याचा, त्यामुळे ते मस्ती करतच असतात. पण आमचे सीन्स पण असे सगळे हसत खेळत शिकवण्याचे आहेत, त्यामुळे मुलांना शिकवताना मात्र ती शांत असतात. आणि ऑफकोर्स प्रोडक्शन टीम आहे की जी त्यांना खेळण्यात गुंतवते किंवा वेगळे काय काय उद्योग करत असतात ते, त्यामुळे तेवढा असा कल्लोळ नसतो, पण मजा घेतात सगळे. येस, पण आता आम्ही बघतो की सायकल सोबतचे सीन असतात. किती वर्षांनी पुन्हा एकदा सायकल चालवण्याचा हा योग जुळून आला सायकल खरं तर. चालवण्याचा योग नसतोच कधी आयुष्यात, कारण मला येतच नाही. आणि मी पूर्वी प्रयत्न केलाय, मी शिकते आणि ती शिकण्याची फेज माझी काही संपत नाही, मी अजूनही शिकतेच आहे. आणि शूटिंगच्या निमित्ताने मला एक कोणीतरी सायकलवर चढताना धरत होतं आणि मग मला बॅलन्स करता येते सायकल. पण मला तू म्हणशील की रोडवर चालवा, ट्रॅफिकमध्ये चालवा, इवन नॉर्मल अशा खडबडीत जागी चालवा, तर मला येत नाही. पण एन्जॉय केलं मी ते सगळं, ती जी फेज होती सगळी ती. हो, पण या घरात तू एकमेव अशी आहे की तू नाईकबाईंना सपोर्ट करते. मला सांग, ऐश्वर्या ताईंना पहिल्यांदा भेटतानाचंही ते कनेक्शन खरं तर कसं जुळून आलेलं? कारण आता मालिकेत हे कनेक्शन खूप छान वाटतंय. आधी मी शेवटच्या प्रश्नापासून सुरू करते. खरं तर जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तिला म्हणले की तुम्ही हे, ती म्हणते तुम्ही वगैरे काही म्हणू नको, नॉर्मल ताई वगैरे म्हण आणि अहो जाऊ नको करूस. सो ते तिथेच असं म्हणजे इवन आमच्या सेटवर सगळेच असे खूप फ्रेंडली ह्याच्यातच आहेत मूडमध्ये की नको अहो जाऊ नको, आपण छान मैत्री ठेवून काम करूयात. सो त्यामुळे तिथे कम्फर्ट झाला तो. मजा येते खूप. दोघांचे सीन असतात, मजा मस्ती होते. आम्ही म्हणजे एक सीन असेल तर त्याच्या नेक्स्ट लेवल काय अजून होऊ शकतं ते पण विचार करतो, हसतो आणि सीन करतो. एक अजून म्हणजे ती कधी कधी काही गोष्टी सजेस्ट करते की असं कर, ते चांगलं झालं होतं किंवा काही. सो आता आहे आणि हळूहळू ते होत आहे, कारण आता अगदीच 4 महिनेच झालेत आम्ही शूट करतोय.
आणि आमचे सीन्स पण असे मायलेकीचे सीन्स आहेत की ज्याच्यात खरंच बॉन्डिंग दिसतं किंवा ते असायला हवं असे सीन्स आहेत. ते लिहिलेले सुद्धा चांगले आहेत आणि पहिल्या 2-3 सीन्सना आम्ही जरा ऑकवर्ड होतो कारण एकतर पूर्ण दिवस आमचं शूट लावलं होतं आणि आम्हाला सगळंच नवीन होतं. मग आम्हाला केदार सांगायचा की हां इथे मिठी मार, हां इथे जवळ ये, पण ते आमची तेवढी ओळखच नव्हती त्यामुळे ते असं एक ऑकवर्डनेस होता. पण आता ओव्हर द पिरियड आता इतके 1-1.5 महिना 2 महिने शूटिंग करतोय आम्ही, तर आता तो पण एक असा कम्फर्ट आलेला आहे की आता आम्हाला म्हणजे ते एक रिलेशन बिल्ड व्हायला लागतं आणि आपल्या एकमेकांना सवय होते. ती काय रिॲक्ट होणार आहे, मी काय रिॲक्ट होणार आहे, हे आम्हाला एकमेकांना आपल्याला कळायला लागतं आणि मग तशा ॲक्शन रिॲक्शनची गंमत जी असते ती यायला लागते. तर आता ते सगळं सुरू झालं आहे की आता खरंच ती मृण्मयी आहे, मी शारदा आहे आणि आता आम्ही एकमेकांबरोबर बोलतोय असा तो फील आता हळूहळू यायला लागला आहे. पहिले एक 2-4 दिवस, एक 8 दिवस असे असतात की आपण ते सगळं क्रिएट करत असतो की आता असं वाटतंय मला आणि मी ॲक्ट करते. पण आता तर ते खूप असं नॅचरल वाटायला लागलं. आणि ऐश्वर्याताई खूप म्हणजे सिनियर तर आम्ही भेटलो पण नव्हतो नाही. अगदीच आत्ता. त्यामुळे आता कसं असेल किंवा म्हणजे आता आपण काही बोललो किंवा काही तर असं असतं ना बऱ्याच जणांचं की मला कसं सजेस्ट करते असं काहीच नव्हतं. त्यामुळे थोडं आधी साचपडूनच काम करत म्हणजे होते मी. ओळखच नसते आणि त्याच्यात तुम्ही डायरेक्ट आई आणि मुलीचे सीन्स हो. करता, ते पण अशी मुलगी की जी एकटीच माझ्या बाजूनी आहे अख्ख्या घरात आणि तिला माझी खूप काळजी आहे. तर असे सीन्स करताना सुरुवातीला असं खूप वाटतं की हे खरंच वाटतंय का, की हे सगळं आर्टिफिशियल वाटतंय आपल्याकडे, आपल्याला जे म्हणायचंय ते पोचतंय का. पण त्याच्यापुढे ते सगळे सीन्स चांगले झाले आणि आता तर आम्हाला मजाच येते काम येस, करायला. पण घरात आता नवरा इतका त्रास देताना मी तो सीन पाहिलेला की हातावर ते तेल का पाणी काहीतरी गरम पडतंय आणि ते हो तेल पडतंय, तो भाजतोय. मला सांगताय किती काळजी घेतेस त्या सीन, तशा काही सीन्स लिहून आल्यावर, किंवा कशा पद्धतीने ते खरं तर शूट केले जातात? नाही, तशी काळजी एकतर कुठलाही सिक्वेन्स असेल तरी तो सेफ ह्याच्यातच शूट केला जातो आणि टीम असते त्याच्यामुळे असं काहीच होत नाही. ॲक्सिडेंट्स आता काही अनफॉर्च्युनेट क्षण असेल, काहीतरी मोमेंट्स तिथे घडत असतात. पण अदरवाईज तुम्हाला कुठलेही सीन्स शूट करताना म्हणजे धारदार कात्री असेल, सुरी असेल, विळी असेल, तेल, पाणी गरम असेल, जे काही असेल तर ते काळजी घेऊन तसे शॉट्स घेतले जातात. त्यामुळे तो काही इश्यू नसतो असा. येस, पण आईसोबतचे इमोशनल सीन बद्दल मला खरं तर ऐकायचं की येऊन ते सॉरी म्हणणं, ते सीन बद्दल खरं ऐकायला आवडेल. याचं क्रेडिट आमचे डिरेक्टर केदार सर त्यांना देईन मी. कारण आम्ही जेव्हा रिडिंग करत होतो तेव्हा ते नॉर्मल म्हणजे आम्ही वाचत होतो जसं आम्हाला माहिती आहे तसं. पण नंतर असं झालं की आम्ही जेव्हा ते म्हणजे सीन बसवतो जेव्हा की उभं राहून पोझिशन आणि या सगळ्या गोष्टी, तेव्हा सर असं म्हणाले की काम कर, आधी तू ओरड असं आणि नंतर तू जा आणि सॉरी. तेव्हा फक्त डोळ्यात पाणी असेल. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी नरेट केलं ना तेच असं असं आहे का. आणि मला असं आठवतंय की आपण त्या सीनला मास्टरला आपण ग्लिसरीन म्हणजे काही नव्हतं घेतलं. हो. ते असं आपसूक ते टचकन पाणी आलं आणि तो मास्टर सलग पूर्ण केला होता. त्यामुळे मजा आली होती. ते ॲक्च्युअली जसं ताई आता म्हणाली की ते हळूहळू लिहून पण छान येतात आणि सर आमचे ते फॉर्मेशन बसवतात पण इतकं छान आहे की मजा येते करायला. सो ते आपसूक झालं आणि ते ॲक्शन रिॲक्शन ना, जसं तुला समोरून येणार तसं तू रिॲक्ट करणार. पण हे कनेक्शन खूप छान झालं आणि ते आता रील्स मधनही दिसतंय, ट्रेंडिंग रील केलं एकत्र. कधी ठरवलं होतं, काय आयडिया होती? आणि ऍक्च्युली आम्हाला करायचंच होतं की त्यानिमित्ताने ॲज अ कॅरेक्टर म्हणून आम्ही पोहोचू. पण माझं कॅरेक्टर असं नाही आहे की मी अशा पद्धतीत सोशल मीडियाला अपिअर होईल. सो आम्ही थोडंसं की कॅरेक्टरला कुठेही काही बाधा येणार नाही अशा पद्धतीत रील केलं. पण रील्स करण्याची गंमत असते आणि ती जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचतं, त्यानिमित्ताने शो पोहोचतो आणि शो पोहोचल्यानंतर त्याच्यात काय म्हटलंय हे बघायला लोक येतात आणि तेच आपल्याला ती एंगेजमेंट जास्त महत्वाची असते. खरं, आणि कमेंट पण दोघींसाठी इतक्या छान छान आल्यात. खरं मायलेकी सारख्याच अशा कमेंट आल्यात त्यात की किती मस्त ही रील केली. पण ही रील शोधून कोणी काढली होती दोघींमध्ये? तसं दोघींनाही माहितीच होतं. आणि आम्ही आता ते पाठवतो की आपण हे करायचंय असं नॉर्मल, पण आम्ही हे करायचो पण शेअर करत असतो. पण ती आमची जी डॉली आहे तिने आम्हाला एडिट करून दिलं होतं. येस, पण खूप छान आहे. आतापर्यंत जे तुमचे सीन्स आहे ते पाहायला मला खूप आवडतं. काय सांगायला आवडणार आहे प्रेक्षकांना तुम्हाला?
आम्ही हेच सांगू की तुम्ही शो बघत राहा. याच्यात खूप पुढे वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत ज्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकाल किंवा तुम्हाला बघायला छान वाटेल. कुठेतरी फील आणि नॉस्टॅल्जिया देऊन जाणाऱ्या अशा अनेक घटना आहेत. सो कीप वॉचिंग. आमच्या लाडक्या नाईकबाई स्टार प्रवाहावर संध्याकाळी 6:30 वाजता. येस, एक दोघींसाठी एक छोटासा गेम आहे माझ्यावर. कोण आहे ते सांगायचं आहे. दोघींमध्ये जास्त खट्याळ कोण आहे? एवढं तुम्ही कळलं हा. नाही. ओके. फूडी कोण आहे? फूडी मी तर नाही आहे. मला आवडेल म्हणजे असं काही व्हेज मध्ये असं काही चाट आयटम आवडेल. इमोशनल, दोघी आहोत. हा. पजेसिव्ह. नाही तिथपर्यंत नाही, पोहोचलो नाही. ओके. राग येतो पण लगेच शांत होतं असं कोण आहे? नाही नाही ओके. ड्रॅमॅटिक कोण वाटतंय दोघींमध्ये? नाही, असं मला आता वाटतं की अजून तरी अशी काही म्हणजे खूप नवीन होता मी या सगळ्या. ऍडवाइस देणं हे कोणाचं जास्त होतं? ऍडवाइस गुड वे तर एकमेक तसं हा, तर तसं नॉर्मल आपण suggestions सजेशन ऍडवाइस पेक्षा सजेशन. येस, पण मस्तीखोर दोघींमध्ये अजून कळतंय कोण आहे? नाही त्याच्या आम्ही दोघी आपापल्या परीने मस्ती करतच असतो. हा म्हणजे छोटं मोठं ठीक आहे पण एकदम असं मस्तीखोर असं सेट असं काही नाहीये. पण कोणाला हसू आवरत नाही असं दोघींमध्ये काय? ऑब्विसली मला नाहीच आवडत. काय कोणाला हसू आवडत नाही. मी फुटते खूप लवकर. त्यामुळे सीन मध्ये पण मी बऱ्याच वेळा फुटते. ती जरा कंट्रोल करते. म्हणजे ती आम्ही हसल्यानंतर ती लगेच नॉर्मलला येते. मला नॉर्मलला यायला वेळ लागतो. येस, आता मला असं वाटतं आता पुढच्या येईल तेव्हा हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतील. सो थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.